तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये आले असते तर निश्चितपणाने मी त्यांचं स्वागत केलं असतं। परंतु ही प्रवृत्ती ज्या पद्धतीने या आपल्या भागामध्ये गावामध्ये येऊन नुसतं शिव्या देणे, दंड ठोपटणे हे जे काही करतंय हे षडयंत्र आपल्या भागातील लोकांना कळलेलं आहे। याला कुठंही बळी न पडता आपल्या भागातील लोक अशा प्रवृत्तीला कसं सामोरं जायचं ते त्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे। हे पूर्ण कुणीतरी रिचार्ज करायचं प्रीपेड अशा पद्धतीनं या व्यक्तीचं काम चालू आहे। मला पहिल्यांदा असं वाटलं होतं की हे प्रीपेड कसं असतं, प्रीपेड मला वाटतं 1 दिवसाचं सुद्धा असतं आणि त्या ठिकाणी 10 दिवसाचं सुद्धा असतं, 15 दिवसाचं सुद्धा असतं त्या ठिकाणी आणि वर्षाचं सुद्धा असतं। तर मला पहिले जे काय आहे असं वाटलं की ह्याला रिचार्ज जे केलेलं आहे ते फक्त 15 दिवसाचं केलं आहे। परंतु मला आता लक्षात आलं आहे की ह्याला या बाजारू श्वानाला 1 वर्षाचं रिचार्ज याला केलं आहे। मला आता त्याचा शोध लावावा लागेल, त्याचा सोक्षमोक्ष लावावा लागेल की ह्याला रिचार्ज कोण करतंय आणि हा प्रीपेडवर चालणार आहे। म्हणून या जास्ती ह्याच्याबद्दल बोलण्यात मला कुठंही इंटरेस्ट नाही। आपण त्याला स्ट्रीट डॉग म्हणल्यानंतर त्याने आपल्याला चावा दिला असं का निदान केलं? हे बघा, मी आता ह्याच्यावर जास्तीचं आज आपण एका विधायक कार्यासाठी आलो आहे। माझ्या बंजारा बांधवांना जे काही आहे हैदराबाद गॅजेटियरप्रमाणे त्यांना एस.टी. प्रवर्गामध्ये सहभागी करून घ्यावं ही चांगली संधी आली आहे। त्याला मी पाठिंबा दर्शवण्यासाठी आमच्या बंजारा बांधवांना या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण ह्या असे प्रश्न विचारून मला वाटतं मला ते चुकीचं वाटतं तरीसुद्धा आपण जे म्हणताय की ती व्यक्ती म्हणली की काय मला स्ट्रीट डॉग म्हणले, कुत्रा म्हणले, पण मी खंडेरायाचा श्वान आहे। अरे बाबा, खंडेरायाचं श्वान जे काय असतं ते एक जातिवंत असतं। ते अशा पद्धतीनं जे काही आहे पिसाळलेलं श्वान हे खंडेरायांचं नसतं। तू तिकडं जा तिकडं आणि त्या खंडेराया आमच्या गावाकडं माझ्या गावाकडं दैठणला जात असताना त्या खंडेरायाला नतमस्तक झाल्याशिवाय आम्ही जातही नाहीत आणि येतही नाहीत। त्याच्यामुळं तू आम्हाला नको सांगू, ते जाती पंथाकडं जातीवादाकडं नेऊ नको। मला 18 पगड जातीनं मला निवडून आणलेलं आहे। मला जे काही आहे आमच्या मराठा समाज असू द्या, धनगर बांधव असू द्या, आमचा बंजारा बांधव असू द्या, माळी बांधव असू द्या, लोहार असू द्या, सुतार असू द्या, कुंभार असू द्या, इतर सर्व 18 पगड जाती जे काय आहेत त्यांनी मला, मुस्लिम बांधव असू द्या, त्यांनी मला निवडून आणलेलं आहे। ते विषय तिकडे नेऊ नये। मी त्या प्रवृत्ती व्यक्तीबद्दल बोलतोय। माझं धनगर बांधव, बंजारा बांधव, ओबीसी बांधवांना हात जोडून माझी नतमस्तक होऊन विनंती आहे, मी ओबीसीच्या विरोधात काहीतरी बोलतोय म्हणून दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न ही जी काही आहे प्रवृत्ती करते, याला कुठेही बळी पडू नका। मी तुमच्या समोर तर कधी नतमस्तक आहे ना, आमच्या धनगर बांधवासमोर, वंजारी बांधवासमोर, सगळ्या ओबीसी बांधवासमोर कधी बी नतमस्तक। पण हे जे काही आहे स्ट्रीट डॉग, बाजारू श्वान, याचा पायबंद आता मला करण्याची गरज नाही। आणि उगाच्या उगं खंडेरायाचं नाव घेऊन त्याचा समोर असणारा जे श्वान ते जातीवंत आहे। मी ह्याला जे काही आहे स्ट्रीट डॉग म्हणलेलो आहे, स्ट्रीट डॉग। आणि आता हा जो काही आहे पिसाळलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने तशा पद्धतीचे निर्देश दिलेत, हे जे काही स्ट्रीट डॉग आहेत यांचा पायबंद करा। ह्याची राजकीय सामाजिक कशी नसबंदी करायची ते मी आता इथून पुढे करतो। मला ह्याच्यात बंजारा बांधवांची मागणी जे काही आहे, जे काही मराठा आरक्षणासाठी जे हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं, महायुती सरकारनं हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला आणि ते गॅजेटियर आज जे काही आहे लागू झालेलं आहे ते बंजारा बांधवांच्या पत्त्यावर पडले असं त्या ठिकाणी आमच्या सगळ्या बंजारा बांधवासहित माझं त्या ठिकाणी एक मला त्या ठिकाणी तशा पद्धतीचं वाटतंय। कारण बंजारा
बांधव जे काही आहे हैदराबाद गॅजेटियरमध्ये जी बंजारा बांधवांच्या समोर समाजाच्या बाबतीत जे काही नोंद आहे ती जर का लागू केली तर बंजारा बांधव आमचा एसटी प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी शेड्यूल्ड ट्राईबमध्ये सहभागी होईल आणि तीच मागणी आमच्या बंजारा बांधवासहित माझी आहे आणि त्याच्या पाठिंब्याचं पत्र मी आमच्या सगळ्या बंजारा बांधवांना या ठिकाणी दिलंय आणि पाठिंब्याचं पत्र देऊनच थांबणार नाही तर राज्याच्या सभागृहामध्ये येणाऱ्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला जे काय आहे हा प्रश्न त्या सभागृहामध्ये इतर आमदारांना माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मी लावून धरणार आहे.